आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने 10 जानेवारी 2024 रोजी एक महत्त्वाचं पत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे संस्था आहेत तर त्यांचे अध्यक्ष किंवा सचिवांना हा पत्र त्यांनी आज दिलेला आहे. यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी त्यांनी सांगितलेल्या, काही त्रुट्या त्यांनी पदभरतीच्या जी-आरमध्ये काढलेल्या आहे. पवित्र पोर्टलद्वारे अमान्य करण्यात आलेले प्रस्ताव त्रुटी पूर्ततेसह तात्काळ फेर सादर करण्यासंदर्भात हा विषयाचा त्यांचा हा पत्र आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की या विषयानुसार जे आहे खालीलप्रमाणे संस्था चालक असतील किंवा त्यांचे अध्यक्ष असतील किंवा संबंधित संस्थेचे सचिव असतील यांना कळविण्यात येत आहे की पवित्र पोर्टल शिक्षक भरती करण्याकरिता पवित्र पोर्टलद्वारे आपल्याकडून जे प्रस्ताव सादर करण्यात आले होते, म्हणजे जाहिरात देण्यात आली होती, परंतु सदर प्रस्तावांमध्ये त्यांच्या नावासमोर जे काही कारण संबंधित पोर्टलच्या वतीने त्यांना देण्यात आले आणि त्यांचे जे हे आहे ॲडव्हर्टाइजमेंट ते रिजेक्ट करण्यात आलेली आहे, म्हणजेच अमान्य त्याला करण्यात आलेले आहे. तर ते सर्व त्रुटींची पूर्तता करून आपल्या पवित्र पोर्टलद्वारे तात्काळ जे आहे पुन्हा हे प्रस्ताव सादर करावे आणि याकरिता त्यांनी सांगितलेलं आहे की याकरिता तुम्ही जे आहेत 10/1/2023 नुसार जे पत्र त्यांनी दिला होता, या कार्यालयाकडील जे पत्र होता एक, तर त्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये दिलेले आहे. तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकतो की जे हे आहेत आपले संस्था आहेत, तर त्यांचं नाव तुम्हाला इथे दिसत आहे. संस्थेचा प्रकार तुम्हाला इथे दिसत आहे, माध्यमिक आहे, उच्च माध्यमिक आहे, त्यानंतर माध्यम संस्थेचं दिसत आहे आणि जे रोस्टर व्हेरिफिकेशन स्टेटस आहे, तर ते इथे दाखवत आहे की एंट्री लेव्हलवर सध्या त्याचा काम आहे आणि जर रिजेक्ट झाला असेल तर इथे त्यांनी रिमार्क्स दिलेला आहे, परंतु हे जे 1 नंबरचं आहे यावर त्यांनी रिमार्क्स दिलेला नाही. तर इथे त्यांनी जे 3 नंबरचा संस्था आहे, 4 नंबरची संस्था आहे, 6 नंबरची संस्था आहे, तर त्यांना जे रिक्वेस्ट आहे त्यांचा रोस्टर त्यांनी रिजेक्ट केलेला आहे. त्याकरिता कारण जे दर्शवलेलं आहे ते महत्त्वाचं आहे की फिल दी पोस्ट फॉर रिक्रुटमेंट 80% ऑफ वॅकंट पोस्ट असा याकरिता दिलेला आहे. पुन्हा दुसऱ्या 4 नंबरची संस्थेला देखील त्यांनी तेच सांगितलेलं आहे की रिक्रुटमेंट तुमचे जे पोस्ट आहे तर ते 80% प्रमाणे तुम्ही भरावा आणि फॉलो दी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि त्यामध्ये तुम्ही समांतर आरक्षण जे आहे त्याची अंमलबजावणी करावी. त्यानुसार ते समांतर आरक्षणामध्ये तुम्ही जागा दाखवाव्या. कारण बरेचशा संस्थांनी जे आहे त्यामध्ये समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदे दिली होती किंवा त्याचं पालन केलं नव्हतं, म्हणून हा त्यांचा रिजेक्ट करण्यात आलेला आहे. तर काही संस्थांनी 100% भरून दिली असेल जाहिरात तर त्याला अमान्य करून 80% सांगितलेलं आहे किंवा कोणी 50% केली असेल तर त्याला देखील अमान्य करून 80% भरण्याचे निर्देश यामध्ये दिलेले आहे. एक संस्था आहे 10 नंबरवर जे आहे कणकवली शिक्षण संस्था, तर त्यांना सांगितलेलं आहे की तुमचं देखील रिजेक्ट करण्यात आलेली आहे पोर्टलवरील जाहिरात. कारण तुम्ही जे फॉलो दी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन रूल, म्हणजे तुम्ही जे आहे समांतर आरक्षणाचे जे नियम आहेत, रूल आहेत, ते तुम्ही फॉलो करा. त्याला जे आहे तुम्ही त्याप्रमाणे जागा यामध्ये टाका. असे मित्रांनो जे तुम्हाला ही लिस्ट दिसत आहे त्यामध्ये बरेच संस्थांचे काही त्रुट्या होत्या, तर त्यांना जे संबंधित त्रुटी पूर्तता करण्यासंदर्भात शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी संस्थांचे अध्यक्ष सचिवांना कळवलेलं आहे आणि त्यामध्ये जे काम त्यांना करायचं आहे तर हा हॉरिझॉन्टल रिझर्वेशन त्यांना नियमाप्रमाणे जागा द्यायची आहे. तर मित्रांनो, फार हे 33 संस्था आहेत, तर त्यामधील काही संस्थांमध्ये हे त्रुट्या आहेत, तर ते लगेच पूर्ण होतील कारण हे 2-3 दिवसाचं काम आहे. यामध्ये बरेचशा संस्थांनी हे त्रुट्या आता आज देखील दूर केल्या असतील, कारण यामध्ये त्यांना काहीच करायचं नाही. तर जे जागा त्यांनी यापूर्वी हॉरिझॉन्टलमध्ये दाखवल्या नसतील तर ते नियमाप्रमाणे दाखवायचे आहेत. तर काहींनी कमी किंवा जास्त भरले असतील रिक्त पदांची संख्या, तर त्याला 80% प्रमाणात हे भरायचे आहे. तर आजच हाच पत्र अजून एक त्यांनी जे संबंधित संस्थांचे अध्यक्छ सचिवांना दिलेला आहे आणि यामध्ये त्यांनी महत्त्वाची जी गोष्ट त्यांना सांगितलेली आहे, तर पवित्र पोर्टलवर त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला जाहिरात देण्यासाठी 16/10 पासून सुविधा सुरू आहे आणि आपण जे जाहिरात देण्यासाठी, म्हणजे ज्या संस्थांनी जे अजूनपर्यंत जाहिरात दिलेली नसेल त्यांच्याकरिता हा नव्याने पत्र देखील आज संबंधित शिक्षणाधिकारी साहेबांनी काढलेला आहे. 8/1/2023 म्हणजे आयुक्त साहेबांची VCचा रेफरन्स घेऊन त्यांनी सांगितलेलं आहे की 15/1/2024 पर्यंत तुम्हाला जे आहे यावरची कारवाई पूर्ण करायची आहे. तसेच या पत्रामध्ये महत्त्वाचं जे आपल्यासाठी शेवटचा हा यामध्ये पॅरेग्राफ आहे, तर यामध्ये तुम्ही वाचू शकतो की मागासवर्गीय कक्ष यांनी तपासलेली बिंदू नामावलीमधील रिक्त पदांची नोंदणी पोर्टलवरील सूचना व वेळोवेळीचे शासन निर्णय विचारात घेऊन संस्थांनी ही पवित्र पोर्टलची वेबसाईट त्यांनी दिलेली आहे. यावर जाऊन जे आहे संस्था लॉग इन करायचं आहे. तिथे 15 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण करून घेऊन संस्था लॉग इनमधून जाहिरात जनरेट करून घ्यायची आहे. अशा संस्थेच्या रिक्त पदांबाबत प्रथम फेजसाठी मित्रांनो लक्षात घ्या
की त्यांचं म्हणणं आहे की पहिल्या टप्प्यामध्ये कारवाई करण्यासाठी जे जाहिरात जनरेट करायची आहे म्हणजे प्रथम फेज त्यांनी इथे सांगितलेला आहे. प्रथम फेजकरिता कारवाई होणार आहे. 15 जानेवारी 2024 ची डेडलाईन जाहिरात देण्यासाठी तयार करण्यासाठी दिलेली आहे व उर्वरित संस्थेचे रिक्त पदांबाबत द्वितीय फेजमध्ये कारवाई करण्यात येईल. म्हणजे आयुक्त साहेबांनी 8 तारखेला झालेली जे व्हीसी होती त्यामध्ये अशा सूचना दिलेल्या आहेत की अगोदर पहिल्या फेजसाठी 15 जानेवारी 2024 पर्यंत ज्या जाहिराती तयार असतील तर त्यांना पहिल्या फेजमध्ये घेण्यात येतील. नंतर जे उरलेले संस्था असतील त्यांचे रिक्त पदे असतील तर त्यांना दुसऱ्या फेजमध्ये म्हणजेच दुसऱ्या टप्प्यांमध्ये त्याची कारवाई करण्यात येईल. असे सूचना आयुक्त साहेबांनी व्हीसीमध्ये दिले. त्याला अनुसरून जे माध्यमिक शिक्षण अधिकारी आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे तर त्यांनी हा पत्र काढलेला आहे आणि संबंधित संस्थांना पाठवलेला आहे. यानंतर मित्रांनो आज जे आहे नगर परिषद नगरपालिका जी आहेत लोणारची जिल्हा परिषद बुलढाणा यांनी उर्दू माध्यमाचा जे जाहिरात जे पूर्ण केलेली आहे ते आपण थोडक्यामध्ये त्याची माहिती घेऊया. आपण स्क्रीनवर बघू शकतात की ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पद भरतीची जाहिरात आहे. नगर परिषद लोणार प्राथमिक विभागाच्या वतीने ही जाहिरात आज म्हणजेच 10 जानेवारी 2024 रोजी मान्य करण्यात आलेली आहे. त्याला अप्रूव्हल देण्यात आलेला आहे. नगर परिषद मित्रांनो लोणार जे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये येते तर त्यांच्या वतीने ही संस्थेने नगर परिषदेने जाहिरात काढलेली आहे. परंतु ही जी जाहिरात असणार आहे मित्रांनो हे उर्दू माध्यमाची आहेत आणि यामध्ये फार काही जास्त पदे नाहीत तर एकूण 65 पदे तिथे उर्दू माध्यमाची आहेत आणि 5 पदाकरिता त्यांनी जे आहे इथे जाहिरात दिलेली आहे. यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकतो की उर्दू माध्यमाची जाहिरात आहे. एकूण प्राथमिककरिता 3 पदे आहेत. त्यानंतर 6 ते 8 गणित विज्ञानकरिता 2 पदे आहे. असे एकूण 5 पदांसाठी नगर परिषदेची ही जाहिरात असणार आहे आणि हे उर्दू माध्यमसाठी 3 आणि 2 इतक्या 5च पदे त्यांच्याकडे रिक्त असतील म्हणून त्यांनी 5 जागांची जाहिरात इथे दिलेली आहे किंवा 80% 70% प्रमाणात ही जाहिरात त्यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो आपण आशा करतो की इतर माध्यमांची देखील त्यांनी जाहिरात आज अपलोड केली असेल. त्याला आज 10 तारखेला मान्यता देण्यात आलेली आहे आणि ही जी पदे आहेत तर ते स्क्रीनवर आरक्षणीय आहे तुम्हाला ते देखील त्यांनी दाखवलेली आहे. तर अशी प्रकारे महापालिकेच्या वतीने असतील किंवा नगर परिषदेच्या वतीने असतील सर्वांचे जाहिरातीचे काम सध्या सुरू आहेत मित्रांनो आणि त्या सर्वांना 15 जानेवारी 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. त्यापूर्वी सर्वांना जाहिरात जनरेट करायची आहे. त्याला अप्रूव्हल घ्यायचे आहे. हे सर्व त्यांना करायचे आहे. तर मित्रांनो हे 2 अपडेट्स होते ज्याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. जर आपल्याला माहिती आवडत असेल तर आपण व्हिडिओला लाईक करून द्या आणि तसेच हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या मित्रांपर्यंत देखील शेअर करू शकता.